ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रपई गवई गट, त्याचप्रमाणे कवाडे गट, स्वामी शेतकरी संघटना या सर्व मित्रपक्ष आघाडीच्या बारामती लोकसभेच्या आपल्या लोकप्रिय संसद रत्न आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले जेजुरी आणि पंचक्रोशीतील पुरंदर तालुक्यातील सर्वच मतदार बंधू भगिनी मंचकावरती या शेवटच्या प्रचाराच्या समारोप सभेसाठी उपस्थित असलेले या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, मंचकावरती उपस्थित असलेल्या या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा वीणाताई, आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि अतिशय कणखर शब्दांमध्ये आपल्या समोर सर्वसामान्यांची व्यथा आणि सर्वसामान्यांना ताकद देण्याची जी शक्ती आघाडीमध्ये आहे त्याची मांडणी केली त्या आदरणीय सलगरताई, मंचकावरती उपस्थित असलेले आदरणीय दिलीपदादा असतील, आदरणीय जालिंदर भाऊ, आदरणीय विजयदादा असतील, त्याचप्रमाणे आदरणीय झेंडे साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ, डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर, विजयदादा, मंचकावरती उपस्थित सर्वच मंडळी, खरं म्हणजे आज बारामती लोकसभेच्या आपल्या पुरंदरच्या समारोपाची ही सभा आहे। आपण सगळ्यांनी मागच्या 10-15 दिवसांमध्ये तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। आज प्रचाराचं भाषण करण्यापेक्षा मला आदरणीय दादांना आपल्या सर्वांच्याच वतीने आणि मंचकावरती उपस्थित असलेल्या सर्वच नेते मंडळीच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करायचंय। मगाशी दिलीप दादा बोलत असताना दादांनी मध्येच त्या ठिकाणी सांगितलं की मी सुद्धा 6 महिने त्या ठिकाणी या बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व खासदार म्हणून केलेलं आहे। 1992 ला दादा 45,000चं लीड या पुरंदर तालुक्याने आणि हवेली तालुक्याने आपल्याला त्या ठिकाणी दिलं होतं। दादा यावेळेस निश्चितपणे मी सांगतो, कुठेही काही वातावरण कसंही काही म्हणत असले तरी सुद्धा आज मंचकावरती आम्ही सर्व नेते मंडळी आणि मंचकाच्या बरोबर आमच्या बरोबर प्रत्येक गावामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सर्व कार्यकर्ते, मनातला तंटा असेल, गावातला तंटा असेल, ग्रामपंचायतीचा तंटा असेल, सोसायटीचा तंटा असेल, जिल्हा परिषदेचा असेल, पंचायत समितीचा असेल, कुठलाही तंटा मनामध्ये न ठेवता आज आमच्या प्रत्येकाच्या गावातली उमेदवार, आमच्या गावकीतली, आमच्या भावकीतली उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाताईंच्याकडे आम्ही सर्वजण बघतो आहोत। आज अनेक गावांमध्ये आम्ही त्या ठिकाणी घोंगडी बैठकांच्या निमित्ताने जाऊन आलोय। आज सकाळी मी शिवरीला त्या ठिकाणी गेलो होतो। अतिशय बोलकं शब्दामध्ये एका शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडली। पांडुरंगांना त्यांचं नाव आहे। त्यांनी मला सांगितलं 2009 ला आम्ही एका दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी आमदारांना निवडून दिलं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं की विहीरचं पाणी आणतो आणि पिरोंदर किल्ल्यावरनं टाकतो। 2014 ला आम्हाला स्वप्न दाखवलं की एका सहीवरती गुंजवणी आली आहे आणि आता परवाच्या सभेमध्ये सांगितलं सासवडच्या की आता टाटाचं धरण येणार आहे। आम्ही सर्व पुरंदरच्या शेतकऱ्याने, सर्वसामान्य माणसाने, हे मी नाही सांगत आहे, पुरंदरचा सर्वसामान्य शिवरी गावातला शेतकरी सांगतोय की आता त्यांनी टाटाचं धरण दाखवलं ना, आता या आघाडीला त्या ठिकाणी टाटा करायची वेळ आलेली आहे। मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचंय, आज बारामती लोकसभेमध्ये सर्वात जास्त लीड आदरणीय सुप्रियाताईंना आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी पुरंदर हवेली तालुक्यातून द्यायचंय आणि ते लीड आदरणीय दादांना जे 1992 ला दिलं त्याच्यापेक्षाही जास्तीचं लीड तुम्हा आम्हा सर्वांच्या बरोबर त्या ठिकाणी द्यायचंय। मगाशी देवाशेठ बोलता बोलता बोलले, परंतु प्रत्यक्षामध्ये मला आपल्याला सांगायचंय, आज कुठेही काडीचंही अंतर आपल्या सगळ्यांच्या मध्ये नाहीये। मला खात्री नाही या ठिकाणी गणेश शेठ आहेत, उपनगराध्यक्ष सचिन शेठ आहेत, जयदीपजी आहेत, सर्व नगरसेवक या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी उपस्थित आहेत।
ग्रामीण भागामधले सुद्धा या ठिकाणी खैरे साहेब असतील, आदरणीय बाप्पू असतील, बोर बाप्पू असतील, ही सगळी मंडळी जरी मागच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात लढली असली तरी आज ती सगळी मंडळी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आदरणीय ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी काम करतात. हे काम करण्यामागे मला सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगायचं याच्यामध्ये राजकारण नाहीये. आज तुमची आमची सर्वांची अस्तित्वाची लढाई आहे. पांडुरंगांना आता आपल्या समोर सांगितलं संविधानाच्या संदर्भामध्ये. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 6 महिन्यांपूर्वी आदरणीय ताईंनी संविधान बचावची रॅली आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये काढली होती. सासवड असेल, जेजुरी असेल, या ठिकाणी संविधान स्तंभाची उभारणी केली आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. मी त्याच्यावरती वेळ घालवणार नाही कारण दादांना आपल्याशी बोलायचंय. लोकशाही जर आपल्याला खऱ्या अर्थाने वाचवायची आहे, तुमच्या आमच्या सहकारी संस्था जर आपल्याला खऱ्या अर्थाने वाचवायच्यात, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायट्या, ह्या सगळ्या गोष्टी संस्थात्मक रचना या देशाची जर वाचवायची तर त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाहीये. तुम्ही आम्ही सगळ्यांनी चित्रफितीसारखं मागचे 5 वर्ष डोळ्यासमोर आणले पाहिजेत. त्याच्यामध्ये चलनबंदीच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, त्यामध्ये आपल्या तरुण मुलांच्या बेरोजगारीच्या गोष्टी असतील. 2-2 कोटीचे म्हणजे 10 कोटी रोजगार त्या ठिकाणी ही मंडळी देणार होती. मागच्या 2 दिवसांमध्ये, इलेक्शनच्या ह्या 2 दिवसांमध्ये BSNLचे 55,000 लोक बेरोजगार झालेत. काल परवा जेट एअरवेजचं तुम्ही सगळेजण वाचताय, 22,000 घरं त्या ठिकाणी उजाड झाली आहेत. का? केवळ या सरकारच्या छोट्याशा चुकांमुळे. हे सरकार काय तुम्हाला आम्हाला रोजगार देणार आहे? दादा, मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय, परवा सुद्धा आपल्या मंत्री महोदयांनी पोपटाने त्या ठिकाणी सांगितलं की जेजुरीची MIDC आम्ही केली. आता दादांनी मगाशी सांगितलं, दिलीप दादांनी आपल्या भाषणामध्ये, की आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना ह्या MIDCची उभारणी पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झाली, इंडस्ट्री झाल्या. कुठे डॉक्टरांनी त्या ठिकाणी प्रास्ताविक केलं सगळ्या मंडळांच्या वतीने. कुठे साहेब, मला आपल्याला सांगायचंय, त्यांनी सासवडच्या भाषणामध्ये काय सांगितलं तर शिवतरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही 10,000 पुरंदर तालुक्यातल्या लोकांना जेजुरी MIDC मध्ये कामाला लावले. एकूण कामगार तरी 10,000 आहेत का? आता कुठे साहेब म्हणताय, डॉक्टर साहेब या ठिकाणी की 5 वर्षात एकदाही MIDC आले नाही. हो, पण कंपन्यांच्या मालकांच्या घरी फिरतायत ना. तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे. काल परवा ते नीरेला पण गेले होते. या ठिकाणी राजाभाऊ आहेत, विराजी आहेत, दत्ताबा आहेत, सगळी मंडळी आहेत. गळती झाली त्यासाठी भेटायला गेले. भेटायला ते कामगारांना नाही गेले. 2 मिनिटं भेटलं लोणंदला, 2 मिनिटं भेटलं हॉस्पिटलला, आणि त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये 2 तास होते. कारण आता काय माहितीये का, उद्याची 23 तारीख संपली ना, त्या ठिकाणी आहे ना सामूहिक विवाह सोहळा आहे. त्याच्यासाठी दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. आज जर बघायला गेलं, कुठली नवीन इंडस्ट्री मागच्या 9.5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आलेली नाहीये. पाण्याच्या बाबतीतची काय अवस्था आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचंय, जास्तीचं बोलण्यापेक्षा मी एकच गोष्ट या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने, स्टेजवरती उपस्थित असलेल्या पुरंदर तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींच्या वतीने, या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या वतीने आदरणीय दादांना आश्वासित करू इच्छितो. कारण आज तुम्ही जर बघितलं, कालचा नेल्सनचा सर्वे बघितलात, कालचे ABP माझाचा सर्वे बघितलात, तर निश्चितपणे 180च्या 8 मध्ये ही सरकार आता टोपणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या काळामध्ये, म्हणजे उद्याच्या 23 मेला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आघाडीचं सरकार येणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एवढी मतं आदरणीय सुप्रियाताईंना द्यायची आहेत की उद्याच्या काळामध्ये सरकारमध्ये त्या ठिकाणी आदरणीय ताईंना मंत्रिपदी घेण्यासाठीचं आपल्या मतांचं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. एवढीच मला या ठिकाणी विनंती करायची आहे. मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचंय, कुठल्याही गोष्टी आता त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आज काही मंडळी त्या ठिकाणी जात आहेत, आपला पोपट प्रत्येक गावामध्ये जातोय, काय म्हणतोय, आता भावनिक साथ घालायला लागलाय. काही भावनिक साथ घालायला लागलाय. आज काल परवा 2-3 गावांमध्ये काल रात्री जाऊन आलेत, भावनिक साथ घालतायत. आठवा म्हणतात ते दिवस. खऱ्या अर्थाने मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, कुणाच्याही भावनिक साधेला आपण हात घालायचा नाही. आज आपण सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, आपल्या मुलांच्या प्रगतीचा प्रश्न आहे, आपल्या शेतीचा प्रश्न आहे, आपल्या भागाच्या विकासाचा प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न आदरणीय सुप्रियाताई सोडू शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचं सरकारच त्या ठिकाणी सोडू शकतं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, 5 वर्षापूर्वी 2014ला त्या ठिकाणी
पालखी बरोबर चालत गेले होते मुख्यमंत्री आणि मला वाटतं शिक्षण मंत्री विनोदजी तावडे. त्यानंतर 5 वर्षामध्ये त्यांना वेळ झाली नाही पालखी बरोबर यायची. तीर्थक्षेत्राला आदरणीय पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना, आदरणीय दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असताना, आळंदीच्या या तीर्थक्षेत्र, आळंदी ते पंढरपूर या सर्व तीर्थक्षेत्रासाठी, सोपान काकाच्या तीर्थक्षेत्रासाठी आणि सोपान काका पालखी मार्गासाठी, माऊलींच्या पालखी मार्गासाठी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये निधी मंजूर केला. त्याच्यासाठी जास्तीची राखीव रक्कम सुद्धा ठेवली. ही रक्कम यांना त्या ठिकाणी वर्ग करता आली नाही, ही खर्च करता आली नाही. आज ज्या पालखी तळावरती आपण जेजुरीच्या आहोत ना, गेली 5 वर्ष ह्या माणसाला पालखी तळाची जागा ॲक्वायर करता आली नाही, त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण करतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मल्हारी मारतन त्या ठिकाणी बघतोय. मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचंय, जेजुरीच्या तीर्थक्षेत्रासाठी त्या ठिकाणी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना त्यांनी घोषणा करायला लावली की 200 कोटी रुपये तीर्थक्षेत्रासाठी जेजुरीच्या देतो. आज आहेत ते त्याला मंजूर करता आले नाहीत. आराखडा करण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये, टेंडर काढण्यामध्ये 15 दिवसात टेंडर म्हणून गेली 4.5 वर्ष त्यांनी टेंडर मध्ये घालवले. ह्या माणसाला खऱ्या अर्थाने काही करता येणार नाही. निष्कामी कुचकामी माणूस आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची, उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचं भवितव्य आपल्याला सगळ्यांना घडवायचंय, तर आपण सगळ्यांनी एकजुटीने मोठ्या मताधिक्याने येत्या 23 तारखेला आदरणीय आपल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरचं जे घड्याळाचं चित्र आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी जेजुरीच्याही सर्व मंडळींना सांगायचंय, कारण जेजुरी नेहमीच सगळ्या बाबतीत आघाडीवर राहिली. मी 2014ची निवडणूक बघितली आणि नेहमीच आपण सगळे राहिला. यावेळेस दादा मला आपल्या या ठिकाणी सांगायचंय, अख्ख्या पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरीतले जे बूथ आहेत ते 1 नंबरनी आदरणीय सुप्रियाताईंना चालणार आहे. आणि जवळपास 80-85% होणाऱ्या मतदानापैकी, दादा बरोबर ना, 10-5% आणा. कारण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही काय करतो आहोत, आम्ही सांगतोय ज्याप्रमाणे गावचा उमेदवार असतो ना, त्याप्रमाणे एकही बूथ न लावता त्या ठिकाणी सगळ्यांनी सामूहिकपणे आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताईंच्या मागे लागा, तशा मागे उभे राहा. तशा प्रकारे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की मोठ्या मताधिक्याने आपण त्या ठिकाणी आपण सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहा. घड्याळाचं चिन्ह आपण लक्षात ठेवा. 23 तारखेला आपल्या सर्वांना पुरंदर तालुक्याला त्या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे. तुमच्या सर्वांच्या विश्वासावरती, तुमच्या सर्वांच्या विचाराने त्या ठिकाणी एकत्रितपणे आपण निश्चितपणे पुरंदर तालुक्यातून एवढं लीड देऊयात की त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय दादा, काँग्रेस पक्षाचेही सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी विशेष लक्ष आपल्या पुरंदर तालुक्यावरती निश्चित असतंय. इथून पुढच्या काळातही राहील एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.